नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तू माझ्याशी लग्न करायचे नाही तर तुला व तुझ्या कुटुंबाला जीवे मारून टाकेन अशी धमकी देत एका अल्पवयीन कॉलेज तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील कृषी विद्यापीठ परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपी विरुद्ध पोक्सो कायद्यासह विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वांबोरी परिसरातील 17 वर्ष 8 महिने वयाची पीडित तरुणी आपल्या कुटुंबासह राहते. ऑगस्ट 2025 मध्ये कॉलेज सुटल्यानंतर घरी जात असताना आरोपीने तिला मोटरसायकलवर सोडत ओळख वाढवली आणि मोबाईल नंबर घेतला. यानंतर मार्च 2026 मध्ये 12वीच्या आरोपी तेथे येऊन माझ्यासोबत चल असे म्हणत तिला जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसवले. त्यानंतर दोघांचे फोटो काढत तिचा हात पकडून अश्लील वर्तन करत विनयभंग केला असे फिर्यादीत नमूद आहे. प्रकरण इथेच थांबले नाही. जून 2026 मध्ये आरोपीने फोनवरून शिवीगाळ करत माझ्याशी लग्न कर नाहीतर जीव घेईन अशी धमकी दिली. इतकेच नव्हे तर 7 जुलै 2026 रोजी पीडितेच्या नातेवाईकाला फोन करून तिचे दुसरीकडे लग्न लावले तर फोटो दाखवून लग्नात गोंधळ घालीन अशी धमकी दिल्याने कुटुंबीयही धास्तावले. सततच्या मानसिक त्रासाला छळून अखेर पीडित तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी ओंकार प्रभाकर उर्फ मोहम्मद वैरागर राहणार ब्राह्मणी तालुका राहुरी याच्याविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आरोपीला लवकरच अटक होणार आहे. दरम्यान अल्पवयीन मुलीवर वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी कठोर कारवाईची मागणी होत आहे. न्यूज महाराष्ट्र सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.